तसाल मी सुखरूप आहे. हो, दुपारी 12:30 वाजता अचानक शुगर कमी झाल्यामुळे चक्कर येऊन पडलो आणि साधारणतः धाराशिवला पोहोचेपर्यंत मी बेशुद्ध होतो. धाराशिवच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर मला सोडलं. सकाळी माझ्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस ताब्यात घेऊन आले होते. तर आता मला ती प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिलं आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनाचे, जिल्हा पोलिसांचे आभार की त्यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये सर्व सहकार्य केलं. त्याच समवेत सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी पण खूप सहकार्य केलं. दिवसभर माझ्यासोबत कंटिन्युअसली माझे लीगल ॲडवायझर आणि ॲडव्होकेट व्ही.डी. पवार साहेबांनी पण खूप मेहनत घेतली. त्याच समवेत भूमचं बार काउन्सिल, त्याच समवेत माझ्यावरती प्रेम करणारी असंख्य महाराष्ट्रातील मंडळी. आमच्याकडे पंढरपूरच्या ताई आलेल्या आता 3, त्याच रात्रीच्या 10-11 वाजता पण इथं बसून आहेत. अशी असंख्य मंडळी, माझे मित्र आहेत, माझे चुलते संदीपान साबळे साहेब, त्या सर्वांनी मेहनत घेतली आणि आतापर्यंत तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल की मुळातच मी कायद्याचा पालक आहे, भारतीय संविधानानुसार चालणारा एक सर्वसामान्य नागरिक आहे. पोलिसांना कायम सहकार्य असेल आणि पोलीस पण आपल्याला कायमस्वरूपी सहकार्य करत आहेत. कारण की मुळातच या भारतामध्ये किंवा आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वांना सोबत घेऊन चालायची एक पद्धत आहे. त्या पद्धतीमध्येच पोलिसांनी पण सहकार्य केलं. आता मला प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिलंय. मी घरी जातोय. तुम्ही सर्व काळजी घ्या, काळजीत राहू नका. मी एकदम सुखरूप आहे. धन्यवाद.